आपण विचार करतो आणि ते आवश्यक आहे, पण कधीकधी तो विचार आपल्याला पुढे नेत नाही. तो आपल्याला अडकवतो. यालाच म्हणतात ओव्हरथिंकिंग. ओव्हरथिंकिंग म्हणजे जास्त विचार करणं नाही. ओव्हरथिंकिंग म्हणजे तोच विचार पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या कोनातून मनात फिरवत राहणं आणि तरीही कुठलाही निर्णय न घेणं. आपण समजतो मी विचारशील आहे, पण खरं तर आपण भीतीने विचार करतो. ओव्हरथिंकिंग हा इंटेलिजन्सचा परिणाम नाही, तो फिअरचा परिणाम आहे. ओव्हरथिंकिंग म्हणजे मनाचं संरक्षण यंत्रणं. मन म्हणतं, जर मी सगळं आधीच विचार करून ठेवलं तर काही चुकणार नाही. पण इथेच मन स्वतःचा शत्रू बनतं, कारण जीवन पूर्णपणे प्रेडिक्ट करता येत नाही. ओव्हरथिंकिंग माणूस भविष्य जगायचा प्रयत्न करतो आजमध्ये राहून, आणि त्यामुळे तो ना आज जगतो ना उद्याची तयारी करतो. तो फक्त थकतो. या पुस्तकाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, ओव्हरथिंकिंग म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये एक स्पष्ट प्रश्न असतो आणि एक कृती असते. ओव्हरथिंकिंगमध्ये प्रश्न असतो पण कृती नसते. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, लोक काय म्हणतील, मी चुकीचा ठरलं तर, हे सगळे प्रश्न मनाला कुठेच नेत नाहीत. ते फक्त मनाला गोल गोल फिरवतात. ओव्हरथिंकिंगचा सगळ्यात मोठा तोटा असा, तो निर्णय मारतो. मन म्हणतं, थोडा अजून विचार करूया, पण हा थोडा कधीच संपत नाही आणि हळूहळू आपण निर्णय टाळायला शिकतो. डिसिजन अवॉइड करणं ही ओव्हरथिंकिंगची सर्वात धोकादायक सवय आहे, कारण निर्णय न घेताही जीवन पुढे जातं, फक्त आपल्या हातातून. ओव्हरथिंकिंग आणि चिंता हे वेगवेगळे शब्द आहेत, पण मूळ एकच आहे, भविष्यात कंट्रोल ठेवण्याची इच्छा. ओव्हरथिंकिंग करणारा माणूस वाईट गोष्टींचा विचार करतो असं नाही, तो प्रत्येक शक्यतेचा विचार करतो आणि त्यामुळे तो कुठल्याच शक्यतेवर विश्वास ठेवू शकत नाही. या पुस्तकात एक फार साधं पण खूप खोल सत्य सांगितलं आहे. मनाचा उपयोग विचार करण्यासाठी करायचा असतो, पण आपण त्याचा उपयोग स्वतःला घाबरवण्यासाठी करतो. मन जर ड्रायव्हर असेल तर ओव्हरथिंकिंग म्हणजे ब्रेक सतत दाबून ठेवणं. गाडी सुरू असते पण पुढे जात नाही. ओव्हरथिंकिंग माणूस कमकुवत नसतो, तो सेन्सिटिव्ह असतो, तो अवेअर असतो, तो रिस्पॉन्सिबल असतो. पण हीच क्वालिटीज जर बॅलन्स नसेल तर त्या ओझं बनतात. हे पुस्तक तुमचं मन बंद करायला सांगत नाही, ते तुम्हाला मन वापरायला शिकवतं, योग्य ठिकाणी, योग्य प्रमाणात. या पहिल्या भागात आपण समजून घेतलं, ओव्हरथिंकिंग म्हणजे जास्त विचार नाही, तो भीतीमधून जन्मलेला विचारांचा सापळा आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत, ओव्हरथिंकिंग का सुरू होतं आणि आपलं मन नेमकं कशामुळे अडकतं. ओव्हरथिंकिंग अचानक सुरू होत नाही. ती कुठल्यातरी एका दिवशी मनात येत नाही आणि बसून राहत नाही. ती हळूहळू तयार होते. जसं पाण्याचा थेंब दगडावर पडत राहतो आणि कधीतरी खाच तयार होते, तसंच ओव्हरथिंकिंग मनात जागा तयार करते. सायकॉलॉजीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर ओव्हरथिंकिंगची पहिली मुळं आहेत असुरक्षितता. जेव्हा माणसाला स्वतःवर विश्वास नसतो, तेव्हा तो विचारांवर अतिविश्वास ठेवतो. मन म्हणतं, जर मी सगळं आधीच विचार करून ठेवलं तर मी सुरक्षित राहीन. पण ही सुरक्षा खोटी असते, कारण विचार परिणाम बदलत नाहीत, ते फक्त आपली ऊर्जा खर्च करतात. ओव्हरथिंकिंगची दुसरी खोल मुळं आहेत कंट्रोलची गरज. आपल्याला सगळं आपल्या हातात हवं असतं. लोक काय म्हणतील, परिस्थिती कशी वागेल, परिणाम काय येईल. ओव्हरथिंकिंग माणूस भविष्यावर नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करतो, पण भविष्य कधीच पूर्णपणे आपल्या हातात नसतं. आणि जेव्हा मनाला हे मान्य होत नाही, तेव्हा ते विचारांचं जाळं विणतं. जर असं झालं तर, जर तसं झालं तर, हे प्रश्न उत्तरासाठी नसतात, ते फक्त मनाला बिझी ठेवण्यासाठी असतात. तिसरी मूळ आहे पास्ट एक्सपिरियन्सेस. ओव्हरथिंकिंग करणारा माणूस बहुतेक वेळा पूर्वी दुखावलेला असतो. कधीतरी त्याने विश्वास ठेवला आणि तो मोडला. कधीतरी त्याने निर्णय घेतला आणि तो चुकला. आता मन म्हणतं, पुन्हा तसं होऊ नये, म्हणून ते प्रत्येक शक्यता 10 वेळा तपासायला लावते. ओव्हरथिंकिंग म्हणजे भूतकाळाचं संरक्षण भविष्यात नेणं. पण सायकॉलॉजी सांगते, भूतकाळाची भीती भविष्यातील शहाणपण बनत नाही, ती फक्त भीतीच राहते. चौथी मूळ आहे परफेक्शनिझम. ओव्हरथिंकिंग माणूस चूक करू इच्छित नाही, त्याला सगळं परफेक्ट हवं असतं. योग्य शब्द, योग्य वेळ,
योग्य निर्णय. पण जीवन परफेक्ट मोमेंट्स देत नाही, ते इम्परफेक्ट चॉईसेस मागतं. परफेक्शनिझम बाहेरून क्वालिटी वाटते, पण आतून ती भीती असते. मी चुकीचा ठरलो तर माझी किंमत कमी होईल. ओव्हर थिंकिंग ही किंमत वाचवण्याची मनाची धडपड असते. आता एक फार सटल कारण, ओव्हर थिंकिंग आणि इंटेलिजन्स. हुशार माणसं जास्त ओव्हर थिंक करतात असं नाही, पण ज्यांची इमॅजिनेशन जास्त असते, जे पॉसिबिलिटीज पटकन पाहतात, ते जास्त अडकतात. मन एका विचारातून 10 सिनॅरिओ तयार करतं आणि प्रत्येक सिनॅरिओ मनाला खरं वाटायला लागतं. ओव्हर थिंकिंग माणूस वाईट विचार करतो असं नाही, तो खूप विचार करतो आणि त्यामुळे त्याला काय खरं आणि काय कल्पना हे वेगळं करणं अवघड जातं. ओव्हर थिंकिंगची आणखी एक मूळ आहे सोशल कंडिशनिंग. आपण लहानपणापासून ऐकतो, 4 वेळा विचार कर, घाई करू नकोस, चूक होईल. हे सगळं योग्य आहे, पण कुठेही हे शिकवलं जात नाही की जास्त विचार कधी थांबवायचा. मनाला ब्रेक शिकवली जात नाही, फक्त ॲक्सिलरेटर शिकवली जाते. म्हणूनच मन वेग घेतं, पण थांबत नाही. ओव्हर थिंकिंग म्हणजे कमजोरी नाही, ती एक पॅटर्न आहे. मनाने तयार केलेली सवय, आणि प्रत्येक सवय शिकलेली असते, म्हणजेच ती बदलता येते. हे पुस्तक तुम्हाला दोष देत नाही, ते तुम्हाला समजून घ्यायला शिकवतं. माझं मन असं का वागतं हा प्रश्न विचारणं हा ओव्हर थिंकिंग संपण्याचा पहिला टप्पा आहे. या भागात आपण पाहिलं, ओव्हर थिंकिंगची मुळं आहेत असुरक्षितता, कंट्रोलची गरज, भूतकाळ, परफेक्शनिझम आणि कंडिशनिंग. पुढील भागात आपण पाहणार आहोत ओव्हर थिंकिंगचे प्रकार, रुमिनेशन, कॅटॅस्ट्रोफायझिंग आणि डिसिजन पॅरालिसिस. ओव्हर थिंकिंग एकसारखी नसते. ती वेगवेगळ्या रूपात मनात शिरते. कधी ती भूतकाळात अडकवते, कधी भविष्य घाबरवते, तर कधी निर्णय घ्यायची ताकदच काढून टाकते. या भागात आपण ओव्हर थिंकिंगचे 3 प्रमुख प्रकार समजून घेणार आहोत. हे प्रकार ओळखणं फार महत्त्वाचं आहे, कारण जोपर्यंत तुम्हाला कळत नाही की तुम्ही कोणत्या प्रकारात अडकला आहात, तोपर्यंत त्यातून बाहेर पडणं अवघड असतं. ओव्हर थिंकिंगचा पहिला प्रकार, रुमिनेशन, म्हणजे भूतकाळात अडकलेलं मन. रुमिनेशन म्हणजे तेच विचार पुन्हा पुन्हा डोक्यात फिरणं. एक जुनी चूक, एक वाईट संभाषण, एक संधी जी निघून गेली. मन म्हणतं, मी असं का बोललो? मी तेव्हा वेगळं वागलो असतो तर? लोकांनी माझ्याबद्दल काय विचार केला असेल? हे विचार समाधानासाठी नसतात, ते शिक्षणासाठीही नसतात. ते फक्त मनाला शिक्षा देण्यासाठी परत परत येतात. रुमिनेशन म्हणजे भूतकाळात राहून आजचं नुकसान करणं. सायकॉलॉजीमध्ये सांगितलं जातं, रुमिनेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाही, ती प्रॉब्लेम मोठा करते. कारण मेंदू एका चुकीला 100 वेळा आठवल्यावर ती चूक 100 पट मोठी वाटते आणि मन हळूहळू स्वतःला लेबल लावायला लागतं. मीच असा आहे, माझ्यामुळेच असं झालं. हा सेल्फ ब्लेम ओव्हर थिंकिंगचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. तो आत्मविश्वास हळूहळू खालावत नेतो. दुसरा प्रकार, कॅटॅस्ट्रोफायझिंग, म्हणजे भविष्याचा भयानक चित्रपट. हा प्रकार भविष्याशी जोडलेला असतो. एका छोट्या घटनेपासून मन थेट सगळ्यात वाईट शक्यतेपर्यंत धाव घेतं. उदाहरण, बॉसने आज कॉल केला नाही. मन म्हणतं, कदाचित माझ्या कामात चूक आहे, कदाचित मला नोकरीवरून काढणार, मग माझं करिअर संपेल. एका साध्या घटनेपासून पूर्ण आयुष्य कोसळवणारा चित्रपट मनात चालू होतो. हेच आहे कॅटॅस्ट्रोफायझिंग. कॅटॅस्ट्रोफायझिंगमध्ये मन पुरावा शोधत नाही, ते भीती शोधतं, आणि भीतीला कल्पनेची मदत मिळाली की ती पटकन सत्य वाटायला लागते. सायकॉलॉजी सांगते, आपल्याला वाईट गोष्टी चांगल्या गोष्टींपेक्षा जास्त आठवतात. हा सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे, पण आजच्या जगात तोच मेकॅनिझम आपल्याला मानसिकदृष्ट्या थकवतो. तिसरा प्रकार, डिसिजन पॅरालिसिस, म्हणजे निर्णय न घेण्याची सवय. हा ओव्हर थिंकिंगचा सगळ्यात शांत पण सगळ्यात घातक प्रकार आहे. माणूस खूप विचार करतो, सगळे प्रोज कॉन्स लिहितो, सगळ्यांचा सल्ला घेतो, सगळे व्हिडिओज पाहतो, पण निर्णय घेत नाही. कारण मन म्हणतं, थोडं अजून विचार करूया, एक परफेक्ट ऑप्शन मिळेल. पण वेळ जातो, संधी निघून जाते, आणि मग मन म्हणतं, मी काहीच केलं नाही. डिसिजन पॅरालिसिस म्हणजे चुकीचा निर्णय नाही, तो म्हणजे निर्णयच न घेणं. सायकॉलॉजीमध्ये असं म्हटलं जातं, अनेक वेळा ॲव्हरेज डिसिजन परफेक्ट डिलेपेक्षा जास्त चांगला असतो. ओव्हर थिंकिंग माणूस चूक टाळतो, पण त्याबरोबर अनुभवही टाळतो, आणि अनुभवाशिवाय शिकणं होत नाही. डिसिजन पॅरालिसिस हळूहळू सेल्फ डाऊट वाढवतं. मी निर्णय घेऊच शकत नाही, माझं जजमेंट चुकीचं आहे,
आणि हा विचार पुढच्या निर्णयालाही अजून कठीण बनवतो. महत्त्वाची गोष्ट अशी की हे 3 प्रकार वेगवेगळे वाटले तरी ते एकमेकांशी जोडलेले असतात. भूतकाळाची रुमिनेशन, भविष्याची कॅटॅस्ट्रोफायझिंग आणि निर्णयाची पॅरालिसिस हे एकाच साखळीचे 3 टप्पे आहेत. मन एकदा अडकलं की ते सगळीकडे अडकतं. या भागात आपण ओव्हरथिंकिंगचे 3 मुख्य प्रकार ओळखले. पुढील भागात आपण पाहणार आहोत ओव्हरथिंकिंग आणि इमोशन्स यांचं नातं. का काही भावना ओव्हरथिंकिंग वाढवतात आणि काही त्याला शांत करतात. ओव्हरथिंकिंग हे फक्त विचारांचा प्रॉब्लेम नाही, तो भावनांचा प्रॉब्लेम आहे. आपण बहुतेक वेळा असं समजतो, मी जास्त विचार करतो म्हणून मला त्रास होतो. पण खरं उलटं आहे. आपल्याला त्रास होतो म्हणून आपण जास्त विचार करतो. मन आधी दुखावलेलं असतं, घाबरलेलं असतं, असुरक्षित असतं. आणि ओव्हरथिंकिंग हे त्या भावनांचं बाहेर पडलेलं रूप असतं. जेव्हा भावना स्पष्ट नसतात, तेव्हा विचार गोंधळलेले असतात. जेव्हा भावना दडपलेल्या असतात, तेव्हा विचार आक्रमक होतात. आणि जेव्हा भावना न समजलेल्याच असतात, तेव्हा ओव्हरथिंकिंग आपोआप वाढतं. म्हणूनच ओव्हरथिंकिंग कमी करायचं असेल तर विचार थांबवण्याआधी भावना समजून घ्याव्या लागतात. भावना 1. भीती. भीती ही ओव्हरथिंकिंगची सर्वात मोठी इंधन आहे. भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. भीतीचं वैशिष्ट्य असं की ती आत्ता नसते, ती कदाचित मध्ये राहते. कदाचित असं होईल, कदाचित तसं झालं तर. आणि हे कदाचित मनात फिरत राहिलं की ओव्हरथिंकिंग सुरू होतं. सायकॉलॉजी सांगते, भीतीला सर्टन्टी आवडत नाही, तिला कंट्रोल हवा असतो. पण आयुष्य कधीच पूर्ण कंट्रोलमध्ये नसतं. मग मन विचारांच्या माध्यमातून कंट्रोल मिळवायचा प्रयत्न करतं. पण जितका जास्त विचार तितकी भीती अजून वाढते. हा विशेष सायकल आहे. दुःख आणि पश्चात्ताप. दुःख शांत असतं पण खोल असतं आणि ओव्हरथिंकिंग त्याला आवाज देतं. भूतकाळातल्या चुका, तुटलेली नाती, न बोललेली वाक्य. मन म्हणत राहतं, मी तेव्हा वेगळं वागलो असतो तर, तो निर्णय घेतला नसता तर. पण हा विचार समस्या सोडवण्यासाठी नसतो, तो स्वतःला दुखवण्यासाठी असतो. रिग्रेट म्हणजे आपण आजच्या बुद्धीने कालचं आयुष्य जज करणं. आणि हे फार अनफेअर आहे, कारण त्यावेळी तुमच्याकडे आजची समज नव्हती. ओव्हरथिंकिंग ही गोष्ट विसरायला लावते. राग. राग हा ओव्हरथिंकिंगचा खूप दुर्लक्षित स्रोत आहे. आपण राग व्यक्त करत नाही, मग तो विचारांमध्ये साठतो. मनात वाद चालू राहतात. कालचं भांडण, तेच शब्द, तेच आर्ग्युमेंट्स. मनातल्या मनात आपण जिंकतो, पण प्रत्यक्षात मन अजून जास्त थकतं. सायकॉलॉजी सांगते, सप्रेस्ड अँगर अँक्झायटीमध्ये कन्व्हर्ट होतो. आणि अँक्झायटी ओव्हरथिंकिंग वाढवते. म्हणजे राग व्यक्त न केल्यामुळे मन अजूनच अडकतं. असुरक्षितता. इन्सेक्युरिटी म्हणजे स्वतःवरचा विश्वास थोडा थोडा कमी होणं. मी पुरेसा नाही, मी मागे पडतोय, इतर लोक जास्त चांगले आहेत. हा विचार मनात आलाच की ओव्हरथिंकिंग त्याला खत घालते. मन सतत कंपेअर करत राहतं आणि तुलना कधीच समाधान देत नाही. सोशल मीडिया या असुरक्षिततेला अजून वाढवतं. इतरांचं हायलाईट रील आपण आपल्या बिहाइंड द सीन्सशी कंपेअर करतो आणि मग मन म्हणतं, माझ्यातच काहीतरी कमी आहे. हा विचार ओव्हरथिंकिंगचं स्थायी घर बनतो. एक गोष्ट लक्षात घ्या, ओव्हरथिंकिंग भावनांची शत्रू नाही, ती त्यांची लक्षणं आहेत. मन तुम्हाला सांगतंय की माझं काहीतरी ऐका, पण आपण विचारांना दाबतो किंवा इग्नोर करतो, म्हणून ते आणखी मोठ्याने परत येतात. जेव्हा भावना स्वीकारल्या जातात तेव्हा विचार हळूहळू शांत होतात. भीतीला नाव दिलं, दुःख मान्य केलं, राग व्यक्त केला आणि असुरक्षितता ओळखली की ओव्हरथिंकिंग आपोआप कमी व्हायला लागते. या भागात आपण समजून घेतलं की ओव्हरथिंकिंग हे फक्त मेंदूचं नाही, ते हृदयाचाही प्रॉब्लेम आहे. पुढील भागात आपण पाहणार आहोत ओव्हरथिंकिंग कसं सवय बनतं आणि ती सवय कशी तुटते. ओव्हरथिंकिंग एका दिवसात तयार होत नाही, ती हळूहळू एक सवय बनते. जशी काही लोकांना नखं खाण्याची सवय लागते किंवा मोबाईल सतत चेक करण्याची सवय लागते, तशीच विचार करत राहण्याची सवय मनाला लागते. सुरुवातीला ओव्हरथिंकिंग आपल्याला सुरक्षित वाटते. मन म्हणतं, मी जास्त विचार केला तर चूक होणार नाही. पण हीच सवय काळाच्या ओघात मनाला थकवते. सायकॉलॉजीमध्ये याला म्हणतात हॅबिट लूप. 3 गोष्टींचं चक्र.
1. ट्रिगर, एखादी भावना किंवा घटना. 2. थॉट पॅटर्न, सतत विचार करणं. 3. टेम्पररी रिलीफ, थोडा वेळ शांती. पण ही शांती खोटी असते, कारण समस्या सुटत नाही, फक्त विचारांनी तिच्यावर पडदा टाकला जातो. हॅबिट लूप कसा काम करतो? समजा तुम्हाला अँक्झायटी आली. हा झाला ट्रिगर. मन लगेच म्हणतं, का असं वाटतंय? काही चूक तर नाही ना? हे झाले थॉट्स. थोडा वेळ विचार केल्यावर मन थोडं शांत वाटतं. हे झाले रिलीफ. पण थोड्याच वेळात पुन्हा अँक्झायटी येते आणि लूप पुन्हा सुरू होतो. हाच कारण आहे की ओव्हरथिंकिंग थांबत नाही. कारण मेंदू याला एक कोपिंग मेकॅनिझम म्हणून शिकतो. जेव्हा त्रास होईल तेव्हा विचार कर, आणि मेंदूला जे शिकवलं जातं तेच तो परत परत करतो. ओव्हरथिंकिंग ॲडिक्टिव्ह का वाटते? ओव्हरथिंकिंगमध्ये एक इल्युजन असतं, कंट्रोलचं. आपल्याला वाटतं की आपण विचार करून परिस्थिती हातात ठेवतोय, पण खरं म्हणजे आपण विचारांमध्ये अडकून बसतो. सायकॉलॉजी सांगते, मेंदूला सर्टन्टी आवडते. ओव्हरथिंकिंग ती सर्टन्टी देण्याचं खोटं आश्वासन देते. ओव्हरथिंकिंग ॲडिक्टिव्ह वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे त्यात ॲक्शन नाही. ॲक्शन घ्यायला धैर्य लागतं. ॲक्शनमध्ये अपयशाचा धोका असतो. पण ओव्हरथिंकिंगमध्ये आपण सुरक्षित जागेत बसून फक्त विचार करतो आणि मन त्या सुरक्षिततेला चिकटून राहतं. सवय तुटते कशी? सवय तुटते विचार थांबवून नाही, ती तुटते पॅटर्न बदलून. पहिली गोष्ट, ट्रिगर ओळखणं. मला ओव्हरथिंकिंग कधी सुरू होतं? थकवा, एकटेपणा, एखादा संभाषण. ट्रिगर ओळखला की अर्धी लढाई जिंकली. दुसरी गोष्ट, थॉट्सशी भांडू नका. विचार येणारच, पण त्यांना पूर्ण कथा बनू देऊ नका. फक्त लक्षात घ्या, हा विचार आहे, सत्य नाही. ही छोट्या शब्दांची जाणीव मनाला वेगळ्या दिशेने वळवते. रिप्लेसमेंट टेक्निक. सवय तोडायची असेल तर ती रिप्लेस करावी लागते. ओव्हरथिंकिंगच्या जागी काहीतरी दुसरं. उदाहरणार्थ, लिहिणं, चालणं, श्वासावर लक्ष देणं, एक छोटा ॲक्शन. मनाला काम दिलं की ते विचारांपासून थोडं दूर राहतं. ओव्हरथिंकिंग म्हणजे ऊर्जा अडकवणं. ॲक्शन म्हणजे ऊर्जा बाहेर काढणं. जिथे ॲक्शन सुरू होतं तिथे ओव्हरथिंकिंग हळूहळू कमी होतं. या भागात आपण पाहिलं, ओव्हरथिंकिंग ही वाईट सवय नाही, ती शिकलेली सवय आहे, आणि जे शिकता येतं ते विसरता येतं. पुढील भागात आपण पाहणार आहोत ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी प्रॅक्टिकल टूल्स आणि डेली प्रॅक्टिसेस. आत्तापर्यंत आपण ओव्हरथिंकिंग का होतं, कसं वाढतं आणि कसं सवय बनतं हे समजून घेतलं. पण आता खरा प्रश्न असा आहे, मी आत्ताच काय करू शकतो? कारण समजणं महत्त्वाचं असलं तरी उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते कृतीत उतरवतं. ओव्हरथिंकिंग कमी करणं हा एक दिवसाचा प्रयोग नाही, तो एक डेली प्रॅक्टिस आहे. टूल 1, थॉट डम्पिंग, विचार बाहेर काढणं. ओव्हरथिंकिंग म्हणजे विचार आत साठवणं. म्हणून पहिलं साधन आहे थॉट डम्पिंग. रोज 5 ते 10 मिनिटं जे काही मनात आहे ते लिहा. व्याकरण, शब्द, लॉजिक कशाचीही चिंता नको, फक्त लिहा. मेंदूला संदेश जातो की हे सगळं सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे. सायकॉलॉजी सांगते, जे विचार कागदावर उतरतात ते मेंदूच्या वर्किंग मेमरीमधून हळूहळू बाहेर पडतात. म्हणूनच लिहिल्यानंतर मन थोडं हलकं वाटतं. हे साधन विशेषतः रात्री खूप उपयोगी ठरतं. झोपेआधी ओव्हरथिंकिंग वाढतं. थॉट डम्पिंग त्याला थांबवतं. ओव्हरथिंकिंग म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात राहणं. श्वास म्हणजे आत्ताचा क्षण. जेव्हा विचार वेगाने धावत असतात तेव्हा श्वासाकडे लक्ष द्या. 4 सेकंड श्वास घ्या, 4 सेकंड धरून ठेवा, 4 सेकंड सोडा. हा रिधम मनाला संदेश देतो की धोका नाही. ओव्हरथिंकिंग शब्दांनी सुरू होतं. श्वास शब्दांच्या आधीचा अनुभव आहे. म्हणूनच श्वासावर लक्ष दिलं की विचारांची गती आपोआप कमी होते. टूल 3, मूव्हमेंट, शरीर हलवा. ओव्हरथिंकिंग मेंदूत अडकलेली ऊर्जा आहे. ती बाहेर काढायची असेल तर शरीर हलवावं लागतं. चालणं, स्ट्रेचिंग,
हलका व्यायाम. मोठं काही करायची गरज नाही. 5-10 मिनिटं शरीर हलवलं की विचार बदलतात. सायकॉलॉजीमध्ये सांगितलं जातं, माइंड फॉलोज बॉडी. शरीर शांत की मन शांत, शरीर सक्रिय की मन बदलतं. ओव्हरथिंकिंग असताना बसून राहणं सगळ्यात वाईट. टूल 4 वरी टाईम, चिंतेसाठी वेळ. हा टूल थोडा वेगळा आहे. पूर्ण दिवस चिंता टाळण्यापेक्षा तिला वेळ द्या. उदाहरण, जसं रोज संध्याकाळी 15 मिनिटं फक्त चिंतेसाठी. त्या वेळेत जे विचार येतील ते येऊ द्या, पण त्या वेळेच्या बाहेर मनाला सांगा की तुझी वेळ येईल. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण हे टेक्निक खूप प्रभावी आहे. मनाला बाउंड्री दिली की ते दिवसभर तुमचं लक्ष चोरणं थांबवतं. टूल 5 रिॲलिटी चेक क्वेश्चन्स. ओव्हरथिंकिंग कल्पनेवर वाढतं. रिॲलिटी चेक त्याला जमिनीवर आणतो. स्वतःला विचारा, याचा पुरावा काय? मी सगळ्यात वाईट गृहीत धरतोय का? हे 5 वर्षांनी महत्त्वाचं असेल का? हे प्रश्न विचारांना थांबवत नाहीत, पण त्यांचा आकार कमी करतात. टूल 6 सेल्फ कंपॅशन. ओव्हरथिंकिंग माणसं बहुतेक वेळा स्वतःशी कठोर असतात. मी असं का करतो? माझ्यातच काहीतरी गडबड आहे. पण स्वतःला दोष देणं ओव्हरथिंकिंग वाढवतं. स्वतःशी बोला जसं एखाद्या मित्राशी बोलाल. हे कठीण आहे, पण मी प्रयत्न करतोय. ही भाषा मनाला सुरक्षित वाटते. या भागात आपण पाहिलं, ओव्हरथिंकिंग कमी करण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नाही. छोट्या सातत्यपूर्ण सवयी पुरेशा आहेत. पुढील भागात आपण पाहणार आहोत, ओव्हरथिंकिंग पूर्णपणे थांबत नाही, पण त्याच्याबरोबर शांतपणे कसं राहायचं. आता आपण पोहोचलो आहोत त्या टप्प्यावर जिथे ओव्हरथिंकिंग पूर्णपणे थांबत नाही. म्हणजे तुम्ही विचार करणे थांबवू शकत नाही, पण तुम्ही त्याच्याबरोबर शांत राहू शकता. मन म्हणतं, पुन्हा तेच विचार, काय करायचं? पण आता तुम्ही उत्तर देता, हो, मी ओळखतो तुला, पण तू माझं नियंत्रण घेत नाहीस. हेच आहे माइंडफुलनेस अप्रोच. ओव्हरथिंकिंगसह शांत राहणं म्हणजे त्याचा निषेध करणं नाही, त्याला दमन करणं नाही, तर त्याला ऑब्झर्वेशन करणे. विचार येतात, जाण्यात येतात, पण ते तुमच्यावर हुकूम करत नाहीत. उदाहरण, मी नोकरीबद्दल चिंतेत आहे. ठीक आहे, मान्य केले. आणि मग पुढे जा, काम करा, निर्णय घ्या किंवा दुसरी क्रिया करा. हे मनाला शक्ती देते आणि ओव्हरथिंकिंगची जबाबदारी तुमच्या हातात ठेवते. असे करण्यासाठी एक साधी प्रॅक्टिस आहे. ऑब्झर्व, लेबल, रिलीज. 1. विचार ओळखा, हे आहे माझा विचार. 2. त्याला नाव द्या, हा कॅटॅस्ट्रोफायझिंग आहे. 3. त्याला सोडा, आता मी दुसऱ्या कामावर लक्ष देतो. मनाला स्ट्रक्चर मिळतं आणि एनर्जी ओव्हरथिंकिंगमध्ये फसत नाही. आणखी एक गोष्ट महत्त्वाची, डेली रिफ्लेक्शन. रोज 5 मिनिटं दिवसाच्या शेवटी विचार करा की आज कोणते विचार माझ्यासाठी उपयोगी होते, कोणते फक्त एनर्जी घालवणारे होते. हा अभ्यास मनाला ट्रेनिंग देतो. तुम्ही ओळखता कुठल्या विचारांना प्राधान्य द्यायचं आणि कुठल्या सोडायचं. ओव्हरथिंकिंगसह शांत राहण्याची अजून एक गोष्ट, स्मॉल ॲक्शन्स. ओव्हरथिंकिंगमध्ये मन पॅरालिसिसमध्ये जातं, पण छोटा ॲक्शन जसं एक छोटा ईमेल पाठवणं, एक पेज लिहिणं, एक शॉर्ट कॉल करणे, हे मनाला सिग्नल देते की मी स्टील ॲक्टिव्ह आहे, विचारात अडकलेलो नाही. मनातला अँक्झायटी लूप हळूहळू तोडतो. याच प्रकारे ओव्हरथिंकिंगसह जगणे म्हणजे एक्सेप्टन्स प्लस कॉन्शियस ॲक्शन कॉम्बिनेशन. तुम्ही स्वीकारता की विचार येणारच, तुम्ही त्याला कंट्रोल करता येत नाही, पण तुमच्या निर्णयांवर, क्रियेत आणि रिॲक्शनवर कंट्रोल आहे. हीच खरी शक्ती आहे. सायकोलॉजिस्ट सांगतात, ओव्हरथिंकिंग कमी करणे हे मनाला डॉमिनेट करणे नाही, मनाशी काम करणे आहे. मनाला एज्युकेशन देणे आहे की तुला ओळखतो, पण मी निर्णय घेणार आहे. ही प्रक्रिया प्रतिदिन करावी लागते. या भागात आपण शिकलो की ओव्हरथिंकिंग पूर्ण नाहीसा होत नाही, पण त्याच्याबरोबर शांतपणे जगायला शिकता येते. माइंडफुलनेस, ऑब्झर्व, लेबल, रिलीज, स्मॉल ॲक्शन्स, डेली रिफ्लेक्शन या सवयी मनाला शक्ती देतात. पुढील भागात आपण पाहणार आहोत की ओव्हरथिंकिंगचे लाँग टर्म फायदे आणि मेंटल रेझिलियन्स कसे निर्माण होते. आता आपण पोहोचलो त्या टप्प्यावर जिथे ओव्हरथिंकिंग कमी करून तुम्ही जीवनात मानसिक सामर्थ्य निर्माण करू शकता. जेव्हा तुम्ही विचार ओळखायला आणि त्यांना रिलीज करायला शिकता, तेव्हा तुमच्यात एक नवीन गुण येतो, मेंटल रेझिलियन्स. रेझिलियन्स म्हणजे फक्त हार न मानणं नाही,
ते म्हणजे भावना ओळखून त्यांच्याशी काम करणं, ओव्हरथिंकिंगची सवय कमी करणं, संकटाच्या क्षणी शांती राखणं, निर्णय घेण्याची क्षमता वाढवणं. या मेंटल स्ट्रेंथचा परिणाम तुमच्या जीवनात लक्षणीय दिसतो. तुम्ही संकटातही शांत राहता, आपण जास्त निर्णय कॉन्फिडंट घेतो, मायनर फेलियर्स आपल्याला जास्त अफेक्ट करत नाहीत आणि मुख्य म्हणजे तुमचं माइंड अननेसेसरी अँक्झायटीमध्ये अडकत नाही. हे सारे फायदे सततची प्रॅक्टिस आणि अवेअरनेसद्वारे मिळतात. सतत अभ्यास केल्याने ओव्हरथिंकिंग कमी होतं आणि तुमचं प्रेझेंट मोमेंट अवेअरनेस वाढतं. आपण आयुष्यात जेव्हा पूर्णपणे प्रेझेंट राहतो तेव्हा डिसिजन्स जास्त प्रभावी होतात, जास्त क्रिएटिव्हिटी येते आणि जीवनाचा आनंद वाढतो. याशिवाय मेंटल रेझिलियन्स केवळ तुमच्यासाठी नाही तर तुमच्या एन्व्हायरमेंटसाठीही फायदेशीर आहे. तुम्ही शांत प्रतिक्रिया देता, इतरांना ओव्हर रिॲक्शन टाळायला शिकवता, स्ट्रेसफुल सिच्युएशनमध्ये टीम किंवा फॅमिलीला पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स करता. ओव्हरथिंकिंग कमी केल्याने तुमचं सोशल एन्व्हायरमेंट देखील सुधारतं. हे लक्षात ठेवा, ओव्हरथिंकिंग कमी करण्याची प्रक्रिया लिनियर नाही. कधी दिवस चांगला जातो, कधी विचार पुन्हा वाढतात, पण हळूहळू पॅटर्न बदलतो, मनाची सवय बदलते. ओव्हरथिंकिंगवर तुमचं कंट्रोल वाढतं. हीच खरी मेंटल लिबरेशन आहे. लॉंग टर्म बेनिफिट सारांश: 1. कामनेस आणि क्लॅरिटी, विचारांचं क्लटर कमी होतं. 2. बेटर डिसिजन्स, निर्णय कॉन्फिडंट आणि टाइमली घेतले जातात. 3. इन्क्रीज्ड प्रोडक्टिव्हिटी, कामावर फोकस वाढतो. 4. इमोशनल स्टेबिलिटी, भावनांना नियंत्रित करता येतं. 5. हेल्थ बेनिफिट्स, तणाव कमी आणि नीट झोप येते. सर्वात महत्त्वाचं, तुमचं माइंड तुमचं सर्व्हंट बनतं, मास्टर नाही. या अंतिम भागात आपण पाहिलं की ओव्हरथिंकिंग ही सवय आहे. ती समजून, ऑब्झर्व्ह करून, पॅटर्न बदलून मॅनेज करता येते. माइंडफुलनेस, थॉट डम्पिंग, स्मॉल ॲक्शन्स, रियालिटी चेक्स आणि सेल्फ कंपॅशन वापरून कंट्रोल मिळवता येतो आणि लाँग टर्म मेंटल रेझिलियन्स निर्माण होते. आता तुम्हाला ओव्हरथिंकिंगवर नियंत्रण मिळालं आहे, पण लक्षात ठेवा, हे सततची प्रक्रिया आहे. तुम्ही दररोज अभ्यास करत राहिलात तर तुम्ही नक्कीच मानसिक शांती, फोकस आणि क्लॅरिटी साध्य करू शकाल. धन्यवाद.